नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे कुकिंगने, पण आजच्या दिवसाची आणि आजच्या व्हिडिओची खासियत आहे ती म्हणजे अधिक महिन्याची खरेदी. तर आज जायचं आहे मार्केटला अधिक महिन्याच्या खरेदीसाठी. तर पाहूया आज काय काय घेतलं जाणार आहे आणि काय काय कामं आटोपणार आहेत. तर आज अधिक महिन्याच्या खरेदीला मला जायचं आहे, पण त्याआधी सकाळचे जे काही आपले सगळे कामं असतात तर आधी आपली जी प्रायोरिटी असते तर ती त्यांना असते. म्हणजे सकाळचा स्वयंपाक आहे, घरकाम आहे, तर ते सगळे आधी आटोपले जाणार आणि त्यानंतर मग कुठे आपलं स्त्रियांचं बाहेर पडणं होतं. तर आज ना गवारीच्या शेंगांची भाजी मी बनवणार आहे आणि शेंगा वगैरे ना छान अशा उकडून घेतल्या होत्या. म्हणजे थोडंसं त्यांना बॉईल करून घेतलं होतं, कारण बघा ज्या गवारीच्या शेंगा असतात ना तर त्या थोड्याशा ना म्हणजे शिजायला बघत नाही लवकर, आणि त्यांना थोडंसं बॉईल करून घेतलं की त्या शेंगा खायला ना इतक्या छान लागतात आणि अगदी मऊसूद लागतात त्या शेंगा. नाहीतर मग डायरेक्टली आपण जेव्हा त्या शेंगांना भाजीमध्ये फोडणी करतो तर एकतर ती भाजी ना लवकर शिजत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना थोड्याशा अशा कडक असतात त्या शेंगा. तर त्यामुळे त्यांना थोडंसं बॉईल करून घेतलं की शेंगांना छान अशा नरम आणि मऊसूद होतात आणि ती भाजी पटकन शिजतेसुद्धा आणि खायलासुद्धा खूप छान लागते. तर गवारीच्या शेंगांची चव थोडीशी तुम्हाला एन्हॅन्स करायची आहे तर त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं आमचूर टाकायचं. कारण बघा या ज्या शेंगा असतात ना तर त्या थोड्याशा कडवट असतात, थोडासा कटूसपणा येतो त्यामध्ये. तर तो घालवण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालायची किंवा मग तुम्ही गूळसुद्धा घालू शकता, आणि सोबतच आमचूर पावडर आवर्जून घालायचं. तर इथे गवारीच्या शेंगांची जी भाजी आहे तर ती मी फोडणी करून घेतली आणि सोबतच वरणसुद्धा फोडणी करून घेतलं, आणि त्यानंतर मग सुरू झालेली माझी तयारी. तर बघा जेव्हा कधी आपल्याला उन्हामध्ये जायचं असतं तर त्यावेळेला ना म्हणजे आवर्जून जी सनस्क्रीन आहे तर ती लावून घ्यायची. सनस्क्रीनमुळे आपल्या त्वचेवर उन्हाचा डायरेक्ट प्रभाव होत नाही आणि उन्हामुळे आपली जी त्वचा आहे तर ती खराब होत नाही. तर त्यामुळे इथे मी सनस्क्रीन वगैरे सगळी आता लावून घेते आणि त्यानंतर मग निघते. तर चला, आता वाजलेले आहेत 2:15 आणि इतक्या कडाक्याच्या उन्हामध्ये आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. काय शॉपिंग करायची आहे तर असं विशेष काही नाही, अधिक महिन्याच्यासाठी कपडे आणायचे आहेत. बघा अधिक महिन्यामध्ये आपण मुली जावयांना वाण म्हणून काहीतरी देतो. आईने सुद्धा मला पैसे दिलेले होते, तर आमच्यासाठी सुद्धा आणायचे आहेत आणि माझे ननदबाई आणि नंदई यांच्यासाठी सुद्धा आणायचे आहेत. तर ते सामान घ्यायचं आहे. तर या उन्हाळ्यामध्ये म्हणजे कडक उन्हामध्ये चाललो आहे. त्याचं कारण असं, कारण परवाच्या दिवशी माझ्या मोठ्या नंदेकडे जायचं आहे आम्हाला, आणि तिथे मग त्यांना त्यांचं जे काही गिफ्ट आहे ते द्यायचं आहे, आणि तिथूनच मग माझे लहान ननदबाईसुद्धा त्यांच्याकडे येणार आहे, तिथून मग त्या आमच्यासोबत इकडे येणार आहेत नागपूरला. तर असं प्लॅनिंग आहे. तसा ॲक्च्युली विचार ना आजचाच होता त्यांच्या इथे जाण्याचा, रविवारचा, पण हे काही घरी आहेत नाही, 2-3 दिवसासाठी गेलेले आहेत बाहेर. तर त्यामुळे आजचा जो प्लॅन आहे तर तो पोस्टपोन झाला, मंगळवारला जाणार आहोत. तर त्यामुळे सगळी ही जी शॉपिंग आहे, जे म्हणजे काम आहे आता तर ते चालू आहे. तर चला, घरी कोणी आहेत नाही, चिल्लर पिल्लर मंडळी गेलेली आहेत मावशीकडे, आणि हे गेलेले आहेत बाहेर. तर सानू आणि मी आम्ही दोघी जणी चाललेलो आज शॉपिंगला मस्त कडक उन्हामध्ये. तर चला, तिकडचं जर शूट केलं तर तुमच्यासोबत शेअर करणार, काय आणलं तर ते नंतर तुमच्यासोबत शेअर करणार. चलो बाय. तर आता उन्हामुळे बघा खूप असं ना बाहेर निघणं होत नाही आणि कंटाळासुद्धा येतो, आणि जेव्हा कधी आपण बाहेर निघतो तर मग कितीतरी कामं सोबत घेऊन निघतो की हे सुद्धा करायचं आहे, ते सुद्धा करायचं आहे. तर आज असे बरेचसे कामं घेऊन आम्हीसुद्धा बाहेर निघालो. तर सगळ्यात आधी ना जे भांड्यांचं दुकान असतं, जिथे पूजापातींचे भांडे वगैरे मिळतात, तर तिथे आलेलो. माझ्या ननदबाईंसाठी मला ना लक्ष्मीनारायणाची मूर्ती घ्यायची होती, त्यांना हवी होती ती मूर्ती. तर त्यांच्यासाठी ती मूर्ती घ्यायची होती, आणि सोबतच मलासुद्धा दीपदान करण्यासाठी दिवे हवे होते. तर तेच घेण्यासाठी आलेली मी इथे भांड्याच्या दुकानामध्ये.
तर जिथून मी भांडे घेते, बऱ्याचशा ताई आपल्याला नागपुरातल्या सबस्क्रायबर आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते. सक्करदऱ्यावर मनोज मेटल म्हणून शॉप आहे एक, 2-3 शॉप आहे तिथे मनोज मेटल म्हणून. आणि त्यांच्या इथे ना इतके छान पूजेचे जे सामान आहे, पूजेच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या इतक्या छान मिळतात. आणि मूर्त्यासुद्धा अगदी नाकी डोळी अशा कोरीव असतात आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्यांचे जे म्हणजे आकार म्हणा किंवा मूर्त्या आहेत ना, खूप सुंदर मिळतात त्यांच्याकडे. आणि पूजेचे जे भांडे आहेत तर ते सुद्धा त्यांच्याकडे ना खूप छान मिळतात. तर तिथूनच लक्ष्मीनारायणाची मूर्ती मी घेतलेली आहे माझ्या नणंदबाईसाठी. आणि मला सुद्धा दीपदान करायचं होतं. अधिक मासामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे मग जे काही आपण गिफ्ट देतो तर त्यासोबत दीपदानसुद्धा अवश्य करायचं. तर म्हणून मग माझ्या नणंदबाईंसाठी मी दिवे घेतलेले. त्यानंतर कपड्यांच्या दुकानामध्ये जायचं होतं, पण त्याआधी गन्ना ज्यूस पिला, कारण इतकं गरम होतं आहे आणि बाहेर ना इतका कडाक्याचा ऊन आहे. आणि सायंकाळच्या वेळेला ना मग खूप गर्दी होते, त्यामुळे मग आम्ही थोडंसं लवकरच निघालो होतो दुपारच्या वेळेलाच. तर गन्ना ज्यूस घेतला आणि त्यानंतर मग आलेलो इथे कपड्यांच्या दुकानामध्ये. तर इथूनसुद्धा बरेच कपडे घ्यायचे होते. माझे जे नंदई आहेत तर त्यांच्यासाठी घ्यायचे होते, म्हणजे 2 नंदई आहेत मला, तर त्यांच्या दोघांसाठी पण. आणि सोबतच माझ्या आईने यांना गिफ्ट दिले, म्हणजे पैसे दिलेले होते सामान घ्यायसाठी, तर यांच्यासाठी सुद्धा शर्ट घ्यायचे होते. आईकडून मला गिफ्ट घ्यायचं होतं आणि माझ्याकडून माझ्या नणंदबाईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं. तर आज ना सगळी अशी जी अधिक मासाची खरेदी आहे तर ते करणं माझं चालू आहे. आणि आजचा खरं सांगते ना अख्खा दिवस पूर्ण शॉपिंगमध्येच गेला. पण एका अर्थाने चांगलं झालं की हे सुद्धा एक काम आटोपून गेलं, नाही तर मग बघा एक एक दिवस असाच लांबत जातो. आणि मग पुन्हा आणखी आपल्याला काही करायचं आहे किंवा काही म्हणजे घ्यायचं आहे तर ते काही घेणं होत नाही. आणि 2 दिवसाच्या नंतर माझ्या नणंदबाईकडे मला जायचं आहे, मोठ्या नणंदबाईकडे. त्या काही येत नाहीत, म्हणजे त्यांचं जमत नाही. येणार आहेत त्या, पण अधिक मास संपल्याच्या नंतर येणार आहेत. तर त्यामुळे मग म्हटलं की आता त्यांच्या इथे आम्हाला जायचं आहे, तर त्यांचं जे गिफ्ट आहे तर ते मी त्यांना देऊन देणार म्हणून. तर सगळे शर्ट वगैरे घेतले आणि म्हणजे जे जे कपडे जेंट्स कपडे हवे होते तर ते सगळे घेतले. आणि त्यानंतर मग आलेलो आम्ही इकडे साड्यांच्या डिपार्टमेंटमध्ये. तर इथून साड्या आणि काही कुर्ती वगैरे घ्यायच्या होत्या, तर त्या सगळ्या घेतल्या. आणि त्यानंतर मग कडक म्हणजे इतक्या कडक उन्हातून 3-4 तास 4-5 तास लागले असावे कदाचित. तर तितकं फिरून मग आलेलो आम्ही घरी. आणि जेव्हा दुकानामध्ये गेली होती त्याच वेळेला ना माझं एक पार्सल आलेलं होतं. तर तेच पार्सल इथे ओपन करणं चालू आहे. एक ना आर्टिफिशियल क्रीपर मी मागवलेला होता, तर तो बघा अशा प्रकारे आला आहे. कारण माझं जे घर आहे ना तर ते अगदी असं साधंसं आहे, त्यामध्ये कुठलाही शोपीस नाही आणि कुठलेही म्हणजे असे आर्टिफिशियल जे प्लांट्स वगैरे असतात तर ते काहीच नाही. पण असं वाटतं की थोडंसं काहीतरी ग्रीनरी असावी. जे ओरिजिनल प्लांट आहेत ते तर खूप सारे आहेत, पण असं वाटतं की काहीतरी अशी आर्टिफिशियल जी ग्रीनरी असते किंवा फ्लावर पॉट असतात तर ते घ्यावं म्हणून. आणि सोबतच मी ना काही फ्लावर पॉटसुद्धा ऑर्डर केलेले आहेत, तर ते सुद्धा येणार आहेत. नंतर मग कधीतरी आले की तुमच्यासोबत शेअर करणार. तर सगळं सामान घेऊन आम्ही आलेलो आणि सगळं जे सामान आहे तर ते इथे सासूबाईंना दाखवणं माझं चालू आहे. कारण ऑब्व्हियसली त्यांच्याच मुलीसाठी मी गिफ्ट घेतलेले आहेत, त्यांच्याच जावयासाठी गिफ्ट घेतलेले आहेत, तर त्यांना ते म्हणजे दाखवणं माझं चालू आहे. तर इथे सगळे जे कपडे आहेत तर ते घेऊन झालेले. आईने आम्हा लोकांना गिफ्टसाठी पैसे दिलेले होते, कपडे घेण्यासाठी पैसे दिलेले होते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. कारण बघा म्हणजे आईचं जे गाव आहे तर कपड्यांची दुकानं ना तिथे खूप सारे आहेत, पण तरीसुद्धा एक म्हणजे मोठ्या शहरामध्ये म्हटलं की कपड्यांची बघा बरीचशी व्हेरायटी तुम्हाला मिळते, रेंजसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये मिळते, कपड्यांची क्वालिटी असते. तर त्यामुळे मग ना तिथून न घेता मी इथूनच घ्यायचा विचार केला होता. आईसोबत भांड्याच्या दुकानामध्ये गेलेली असताना एक जो तांब्याचा हंडा असतो तर तिने मला तो घेण्यासाठी सांगितला होता माझ्यासाठी, पण तांब्याच्या हंड्याचं मला काही काम नव्हतं. तर त्यामुळे मग तिने मला पैसे दिलेले होते, म्हणजे आमच्या चौघांनाही पैसे दिलेले होते. तर माझ्यासाठी आणि यांच्यासाठी मी कपडे आणलेले. आणि जे मुलं आहेत तर मुलं बघा आजकाल ना ऑनलाईनच मागवतात, दुकानामधले कपडे त्यांना खूप कमी असे पसंत येतात. तर इथे
सगळे जे कपडे आहेत तर ते सासूबाईंना दाखवणं चालू आहे. माझ्या भाचीसाठी ही कुर्ती मी आणलेली होती, तर सानूला तेच माझं बोलणं चालू होतं की थोडीशी घालून दाखव, ट्राय करून दाखव कशा प्रकारे दिसते, काय दिसते. तर असं सगळं जे आहे तर ते चालू आहे. आणि शॉपिंग वगैरे करून आल्याच्यानंतर बघा घरी आपण ना म्हणजे जे काही आहे तर ते दाखवणं करणं, ज्या काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या इथे चालू आहेत. तर चला, आजची जी शॉपिंग आहे तर ती अशा प्रकारे झालेली आहे. तर अधिक मासाच्या निमित्ताने दान म्हणून दीपदानसाठी दिवे आणलेले आहेत, ननदबाईंसाठी साड्या आणलेल्या आहेत, नंदयांसाठी कपडे आणलेले आहेत आणि भाजीसाठी सुद्धा कपडे आणलेले आहेत. आणि आईने आम्हा लोकांना पैसे दिलेले होते तर त्याचेसुद्धा मी कपडे आणलेले आहेत. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.